काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। मागील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव हा बेईमानीमुळे झाल्याचा आरोप करत लोकशाही आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी राहुल गांधी पार पडत असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं। यासोबतच भाजपमधील अंतर्गत बंडखोरी, मुंबई महापौर, महागाई आणि महायुतीवरही त्यांनी टीका केली। शब्दाचा अनर्थ करता मी सांगितलं की भाजपवाले आता अलीकडे त्यांना काही दुसरं कळत नाही आणि राहुल गांधीला ते खूप घाबरतात आणि राहुल गांधीच्याबद्दल त्यांनी सांगितलं की 2 वर्ष झाले भगवान श्रीरामाचं मंदिर अयोध्येत झालं, ते गेले नाही। मी सांगितलं की राहुलजी भगवान श्रीरामांची जी भूमिका होती तेच काम राहुलजी करतात आहेत। देशातल्या शोषित पीडित लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि देशाचं संविधान वाचवण्याचं काम राहुलजी करतात आहेत। आणि राहुलजी जेव्हा अयोध्येला जातील ते मंदिरामध्ये जातीलच, भगवान श्रीरामाचं दर्शन करतील, पण भगवान श्रीरामाच्या पावलावर राहुलजी काम करतात आहेत।